गाईस तर बघा पाणीपुरी बनवून झाले, सर्व आता सेटअप करून घेतलेला आहे मी आणि आता आपण बनवणार आहे पाणीपुरी चॅलेंज व्हिडिओ बनवणार आहे आणि 2 व्हिडिओ आज मी रेकॉर्ड करून चॅनलवर टाकणार आहे। तर बघा इकडे सगळं सेटअप करून घेतलेलं आहे, पाणीपुरी ठेवले, इकडे सगळं करून ठेवलेलं आहे आणि हे बघा हे इकडे पाणी केलं, हे तिखट पाणी, इथे गोड पाणी चिंचाचं आणि ही रगडा केलाय बटाटा आणि चण्याचा आणि हे पुरी मी विकत आणून तळलेले आहे। तर बघा हे सेटअप करून ठेवलंय आणि इकडे मी स्टँड ठेवलेला आहे, इथे स्टँड लावणार आणि इथे आम्ही दोघं बसून पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत। तर गाईज आता पाणीपुरी चॅलेंज आहे, त्यासाठी तयारी चालू झालेली आहे आणि सेटअप रेडी आहे आणि पुरी फोडून न घेण्याचा प्रस्ताव मी ठेवला होता, परंतु अक्षू म्हणते की पुरी फोडून ठेवूया कारण की पटापट खायला बरं पडेल। त्यामुळे आम्ही आता पुऱ्या फोडून ताटामध्ये ठेवतोय कारण की पटापट भरून पटापट खाता येईल। ही डिश रेडी आहे, इकडे ठेवते आणि दुसरी आणि या डिश मध्ये दुसरी ही भाजी आता भरली का त्याच्यामध्ये आपण गोड पाणी आणि तिखट पाणी, कसलं पाणी? तिकडनं पाणी, तिकडनं कुठनं? ह्यांच्यामुळे होतंय बघा असं तिकडनं पाणी भरायचं आहे, तिकड नाही तिकडनं पाणी। तर बघा हे तिकडचं पाणी इकडं आहे आणि बघा थंडीमध्ये गारटलेले, असं नको ना। ओ माय गॉड, ही बघा आता बघा या पुऱ्या सगळ्या मी भरून घेतल्या, त्याच्यामध्ये भाजी आणि तिकडचं पाणी। चला भरलेलं आहे पाणी आपलं, ही पुरी। आता आपण ह्याच्यामध्ये गोड पाणी टाकूया। आता बघा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि हे जाऊन बसलेलं आहे तिथं। इथे येऊन बोलले तरी चालते, मागून कॅमेऱ्याचे बोलायची काय गरज आहे, इकडे कॅमेरा इकडे सेट केलेला आहे। आता इथे बसलेली आहे, इथं बसलेली आहे सोफ्यावर। आता आपण पाणीपुरी खाऊया नाही बघूया, चॅलेंज सुरू करूया, चॅलेंज सुरू करूया। तर मग चॅलेंज मध्ये काय ट्विस्ट असा आहे की स्वतः हाताने बनवायचे, एक पुरी घ्यायची, त्याच्यात ही भाजी टाकायची, मग गोड पाणी आणि तिखट पाणी असे 3 इन्ग्रेडियंट असले पाहिजेत आणि पुरी डायरेक्ट खायची, खाली सांडायचं वगैरे नाही। ठीक, आणि कोण जिंकलं एक प्लेट पूर्ण संपेल। टायमिंग तर वेळ टायमिंग वगैरे काय नाही, फक्त जो फास्ट संपेल डिश नाही, जो पहिल्यांदा संपेल डिश मध्ये ते मला फर्स्ट टाइम पहिल्यांदा तो नाही, जो पहिल्यांदा संपवणार आहे डिश पूर्ण तो आज पाणीपुरी चॅलेंजचा विनर असणार आहे आणि विनर साठी काहीतरी गिफ्ट हवंय किंवा काहीतरी प्राइज। तर मग काय ठरवायचं? मी जिंकले तर तुम्ही काय पाहिजे? हे असं काय असतं? पैसा पाहिजे, पैसे पाहिजे। ओके, आणि मी जिंकल्यावरती काय माहिती? मी जिंकल्यावरती मग मी सांगेन ते पुन्हा असं चांगल्या डिश बनवून द्यायचं। ओके ओके, नवीन डिश बघा ना, जी सांगेल ती डिश मी बनवली पाहिजे। मी जिंकली तर कॅश पाहिजे आणि मी ही जिंकली तर मी तिला कॅश देणार 500। ओके, आणि मी जिंकल्यावरती प्रत्येक आठवड्याला ती डिश डन डील ना। तर चला डील डन।
गाइस हात मारूया. पाणीपुरी स्टार्ट चॅलेंज. 1 2 3. बाबा तुम्ही डेंजर आहे माणूस, मला घेता बी येत नाही. 1. कसं घ्यायचं यार? ओ माणूस पहिलंच देते, मी कसं घेणार? गाइस या प्रकारे बघा मी जिंकलेला आहे. 1 मिनिटात मी जिंकणार आहे. मला 500 मिळणार आहे. गाइस बाजी नाही भरली. झालं मी जिंकली. ड्रेसवर सांडलं. दमलेले आहे. फिनिश. अजून बाकी आहे. तर पाणीपुरी चॅलेंज मध्ये मी जिंकलेली आहे गाईस. आता मला 500 रुपये मिळणार आहेत. जिंकलेला आहे. मी पुरे घेतले, तिकडनं मला आईन दिली. मी जिंकली होती आधी. तो गाइस व्हिडिओ थोड्याच वेळानंतर पुन्हा एकदा मी जिंकलेला आहे. आता आमचा पाणीपुरी चॅलेंज व्हिडिओ झालेला आहे आणि ह्या व्हिडिओचं विनर हे आहे. पाणीपुरी चॅलेंज मध्ये हे जिंकलेले आहेत. तर आता ह्यांना आम्ही नवीन नवीन प्रकारचे डिश करून खाऊ घालणार आहे. असं डिश नवीन असं चॅलेंज मध्ये ह्यांनी म्हणले की मी जिंकलो तर मला नवीन प्रकारचे डिश करून खाऊ घालायचं असं हे म्हणले होते. तर ते मान्य आहे मला. आणि हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅलेंज व्हिडिओ करून झालेला आहे पाणीपुरीचा. तर चला बाय बाय, पुन्हा भेटूया. तुम्हाला आवडला का बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की पुढचा व्हिडिओ काय तुम्हाला वाटत असेल, कुठलं अजून चॅलेंज करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तो आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट.